भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. पापाची हिरवळ भुरळ पडली, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुनी या गेल, अहो बहकुनी या गेल. विचार पाडती मोह, कळे न समोर पापाचा डोह. मनाचे विचार पाडती मोह, कळे न समोर पापाचा डोह. मोहात पडलं पापाशी जडलं, मोहात पडलं पापाशी जडलं, बहकुनी या गेलं, अहो बहकुनी या गेलं. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तयाचा 18वा अध्याय वचने 11 ते 13. मत्तयाचा 18वा अध्याय वचने 11 ते 13. आणखी जे हरवलेले त्याला तारावयास मनुष्याचा पुत्र आला आहे. तुम्हाला काय वाटते? कोणा एका मनुष्याजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातून एखादे भटकले तर ती 99 डोंगरावर सोडून त्या भटकलेल्यांचा शोध करण्यास तो जाणार नाही काय? आणि समजा ते त्याला सापडले तर ते भटकलेल्या 99 पेक्षा तो त्यावर अधिक आनंद करेल, असे मी तुम्हास खचित सांगतो. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. परमेश्वर पिताचा धन्यवाद हो. या सकाळच्या समयी देवाचं वचन आम्ही मत्तय 18 अध्याय आणि 11 ते 13 वचन आम्ही बघितले, ज्यामध्ये हरवलेल्या मेंढराची कथा प्रभू येशूने सांगितली आहे. जिथे एक मेंढपाळ हरवलेल्या मेंढराला शोधण्यासाठी 99 सोडतो, परंतु एकाकडे त्याची नजर असते, त्याचा ध्येय असतो, त्याच्याकडे शोधण्याची तीव्र इच्छा असते. देवाच्या प्रत्येक व्यक्तीवरील प्रेम आणि काळजीवर प्रकाश टाकते. त्याच्या नजरेत कोणीही तुच्छ नाही यावर हे वचन भर देते. आम्ही पाहतो पहिली गोष्ट की हरवलेले मेंढे जे आहे, देवाच्या मार्गापासून दूर गेलेला किंवा प्रेमापासून आणि काळजीपासून दूर राहणाऱ्या व्यक्तीचे परमेश्वर या ठिकाणी आम्ही पाहतो की बोध घेतो, त्याला शोधतो, त्याला शोधण्यासाठी तो धडपड करतो. त्याच्यामध्ये कडवडा आहे आणि त्याचं आतुरता इथं दिसून येते. दुसरी गोष्ट, मेंढपाळाचं जीवन आम्ही पाहतो की हरवलेल्या मेंढराला शोधण्यासाठी मेंढपाळ किती पाठलाग करतो आणि तसंच देवही
आमच्या जीवनासाठी आणि हरवलेल्या लोकांसाठी तो सक्रिय आणि देवाचं प्रेम तो दाखवण्यासाठी तत्पर धडपड करतो. आणि मेंढपाळाचं हृदय किती मेंढरासाठी तडपडते ते आम्ही पाहतो. तिसरी गोष्ट ह्या ठिकाणी की ज्यावेळेस भेटतय तर त्यावेळेस हरवलेल्या मेंढराला सापडल्यानंतर जो मेंढपाळाला आनंद होतो, त्याचप्रमाणे देवाला पण एक व्यक्ती ज्यावेळेस पश्चाताप करतो आपल्या पापामय अंतकरणातून, तेव्हा देवाच्या आनंदाचे चित्रण या ठिकाणी दिसून येते. आमच्या जीवनामध्ये पण आम्ही जेव्हा देवाकडे वळतो तर परमेश्वराला आनंद होतो आणि तो आमच्याकडे आनंदाने आणि हर्षाने आम्हाला मिठी मारतो. प्रियानो, देवाचं वचन आम्ही पाहतो या ठिकाणी की 90 मेंढरांना तो विचारत नाही या त्यांची काळजी घेत नाही असातला भाग नाही, परंतु त्याला त्यांच्यावर विश्वास आहे, भरोसा आहे की हे मेंढर माझीच आहे. परंतु एका हरवलेल्या मेंढरासाठी तो त्याला सोडत नाही, तर त्याच्यावर तो आपली चिंता आणि आपलं मन आणि आपलं प्रेम प्रदर्शित करतो आणि त्याला शोधेपर्यंत गप्प बसत नाही. आजही प्रभू येशू आम्हा प्रत्येकाची तो वाट पाहताय की मी आणि तुम्ही आपलं जीवन, आपलं अंतःकरण ख्रिस्ताला द्यावं आणि त्याच्या प्रेमाने आम्ही आपल्या स्वतःच्या जीवनाला भरून घ्यावं. प्रभू परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि त्याच्या जवळ येण्यासाठी आपण सर्वांना तो कृपा पुरवो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, तू शोधण्यासाठी या जगात आला आणि मानव जो आहे तुझ्यापासून दूर गेलेला त्याने पश्चाताप करावा, तुला आपलं जीवन द्यावं आणि तुझ्या समवेत यावा अशी तुझी फार इच्छा आहे. प्रभू, प्रत्येक भावाला बहिणीला तू सहाय्य कर, जे स्वतःचं जीवन प्रभू तुझ समोर आणून स्वतःच्या पश्चातापी अंतःकरणाने येतात, त्यांना तू कबूल कर, जवळ कर आणि आशीर्वादित कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. देवाला आनंद झाला हो फार, येशूला आनंद झाला हो फार. पाप्याचं तारण झालं, मेंढरू सापडलं, मेंढरू सापडलं. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.